नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो बघा, पीएम किसान योजनेवर आपण खूप महत्त्वाचा आज व्हिडिओ आणलेला आहे. आजच्या व्हिडिओत आपण पीएम किसान लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट बघणार आहे. मित्रांनो बघा, जर पीएम किसान योजनेला जो तुम्ही नंबर दिलेला आहे, तो नंबर जर बंद असेल तर तुम्हाला इथे खूप मोठा प्रॉब्लेम आता येणार आहे. बघा, पीएम किसानला जो नंबर आहे, मोबाईल नंबर, तो जर बंद झाला असेल तर तुम्हाला ते अपडेट करायचं आहे. नाहीतर अन्यथा तुमचा हप्ता इथे अडकणार. मित्रांनो बघा, तर काय आहे अपडेट ही नेमका व तुमचा हप्ता इथे का अटकू शकतो, हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओला तुम्ही नक्की पूर्ण बघा. तर चला बघूया. बघा, देशभरातील लाखो शेतकरी सध्या पीएम किसान म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मित्रांनो बघा, आतापर्यंत पीएम किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे, हा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. मित्रांनो बघा, पीएम किसान योजनेची कुठलीच अपडेट आतापर्यंत आलेली नाही की हप्ता नेमका कधी मिळेल. यातच बघा, 20व्या हप्त्याची सर्वजण इथे वाट पाहत आहे. अंदाज असा आहे की जे ₹2000 हप्ता हा याच महिन्यात म्हणजे जुलैमध्ये येण्याची याची शक्यता आहे. मित्रांनो बघा, इथे कुठलीच अधिकृत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. मात्र तुमचे जे ₹2000 आहे पीएम किसान योजनेचे, हे या जुलै महिन्यामध्ये मिळण्याची इथे शक्यता आहे. बघा, देशातील लाखो शेतकरी सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची वाट पाहत आहे. अंदाजाचा ₹2000 पुढच्या हप्त्यात याच महिन्यात येण्याची शक्यता आहे. म्हणजे मित्रांनो बघा, जुलैमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते. मित्रांनो बघा, हा जो जुलै महिना आहे, या जुलै महिन्यामध्येच तुमचा जो पीएम किसान योजनेचा हप्ता आहे, हा येऊ शकतो. या काळात लाभार्थी शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो आहे की त्यांनी आपल्या कागदपत्रांमधील किंवा खात्याशी संबंधित माहिती वेळेत अपडेट करून ठेवावी. मित्रांनो बघा, पीएम किसान योजनेचा हप्ता या महिन्यात कधी पण येऊ शकतो. तर तुम्ही आता तुमचे जे कागदपत्र आहे, म्हणजे पीएम किसान योजनेसाठी तुम्ही जे कागदपत्र दिले होते, हे व्यवस्थित आहे का हे तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. जेणेकरून हप्ता हा तुमचा कुठेच अडकणार नाही. मित्रांनो बघा, पीएम किसानचा हा जो जेव्हा पण हप्ता टाकण्यात येईल, हा तुमच्या सरळ बँक खात्यात यायला हवा. यासाठी तुम्हाला तुमचा जो अकाउंट आहे, हे व्यवस्थित अपडेट आहे का हे तुम्हाला चेक करायचे आहे. बघा, पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबतची माहिती शेतकऱ्यांच्या त्यांच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS अलर्टद्वारे मिळते. मित्रांनो बघा, तुम्हाला एक मेसेज इथे येत असतो पीएम किसान योजनेद्वारे. त्याच्यात बरोबर तुम्हाला पैसे येण्याचा सुद्धा बँककडून एक मेसेज येत असतो. बघा, आधार व्हेरिफिकेशनसाठी OTP आवश्यक असतो. यासाठी ही सक्रिय मोबाईल नंबर गरजेचे असते. याशिवाय लाभार्थी स्थिती जाणून घेणे, तक्रारीचे निवारण करणे आणि पुन्हा व्हेरिफिकेशन करण्यासाठी मोबाईल नंबर हा महत्त्वाचा असतो. जर तुमचा मोबाईल नंबर हा हरवला असेल किंवा तो चालू जर नसेल, तर तातडीने तुम्ही तुमचा नंबर इथे अपडेट करून घ्यायला पाहिजे. मित्रांनो बघा, जर तुमचा नंबर इथे जर हरवला असेल किंवा तुमचा जर नंबर इथे अपडेट केलेला जर नसेल पीएम किसान योजनेसाठी, तर तुम्हाला बघा मित्रांनो, हा नंबर तुम्हाला लवकरच अपडेट करून घ्यायचा आहे. कारण तुमचा महत्त्वाचा जो मेसेज आहे, हा तुमच्या मोबाईलवरच येणार आहे. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन प्रकारे किंवा ऑफलाईन प्रकारे तुम्ही हा नंबर अपडेट करू शकता. तुमच्या पीएम किसान योजनेसाठी तो नंबर जर तुमचा बंद असेल, तर तुम्हाला लवकरात लवकर तो नंबर इथे चालू करून घ्यायचा आहे. मित्रांनो बघा, आता आपण बघूया, इथे 2 प्रकारे तुम्ही तुमचा नंबर हा इथे चालू करू शकता. नंबर तुमचा इथे अपडेट करू शकता. सर्वात आधी तुम्ही ऑनलाईन प्रकारे एक अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो नंबर अपडेट करू शकता. ही वेबसाईटमध्ये बघा, pmkisan.gov.in. मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देत आहे. या लिंकवरून तुम्ही तो नंबर आपला अपडेट करू शकता. बघा, मोबाईल नंबर अपडेट या पर्यायावर क्लिक करून तुम्ही हा नंबर अपडेट करू शकता. आणि दुसरा प्रकार म्हणजे ऑफलाईन पद्धतीने, म्हणजे तुम्ही इथे बघा, तुम्ही ऑनलाईन शिवाय ऑफलाईन मोडने देखील हा अपडेट करू शकतो. तुम्ही आपल्या जवळच्या कॉमन कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये बघा, CSC वर जाऊ शकता. म्हणजे भेट देऊन तुम्ही आपल्या स्थानिक कृषी कार्यालयात जा व सोबत आधार कार्ड आणि पीएम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर घेऊन जा. तुम्ही तिथे तुमचा हा नंबर अपडेट करू शकता. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही हा नंबर अपडेट करून घेता, तेव्हा तुम्हाला कुठे तुमचे पैसे अटकणार नाही व सरळ तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे येतील आणि हप्ता जमा होण्यात कुठलाही अडथळा तुम्हाला येणार नाही. तर अशा प्रकारची माहिती आहे. जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशीच लहान लहान गोष्टी आपण या चॅनलवर आणत असतो व प्रत्येक अपडेट मी तुम्हाला नेहमी देत असतो. धन्यवाद.